लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। आळसण ग्रामपंचायतीत BLOची SR संदर्भात बैठक। नायब तहसीलदार डॉक्टर विजय साळुंखे यांनी आज आळसण ग्रामपंचायत कार्यालयात BLOची SR स्पेशल समरी रिव्हिजन संदर्भात बैठक घेतली। यावेळी त्यांनी BLOंच्या अडीअडचणी जाणून घेत कामकाजातील अडचणींवर मार्गदर्शन केले। यावेळी डॉक्टर साळुंखे यांनी सर्व मतदारांना SR प्रक्रियेत सहभागी होऊन मतदार यादीतील माहिती अचूक ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले। नमस्कार, मी डॉक्टर विजय साळुंखे, निवासी नायब तहसीलदार, खानापूर, विटा। आज आळसण या गावी मी AERO म्हणून, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून इथे जे BLO आहेत माझ्या अखत्यारीत असलेले 12-13 BLO जे आसपासच्या ह्या गावातील, आळसण गावातील आणि आजूबाजूच्या शेजारच्या गावातील यांची एक माहिती देण्याकरता एक छोटी मीटिंग घेतली की या मीटिंगचा उद्देश असा होता की त्यांना जे कामकाज आहे त्याच्यामध्ये सुसूत्रता कशी आणता येईल, त्यांचं काम जो वाटतं आहे की ज्याचा आपल्याला फार ताण होतो आहे आणि रोजचं त्यांचं काम सांभाळून त्यांना हे करायचं आहे, तर त्याच्यात कसं जास्त आउटपुट देता येईल ह्याच्या संदर्भामध्ये, तसंच त्यांच्या काही शंका असतील त्या दूर करण्यासाठी मीटिंग घेतली। या मीटिंगमध्ये आम्ही विशेषतः करून काय केलेलं आहे की त्यांना सहाय्यक नेमून दिलेले आहेत की ज्या अंगणवाडी सेविका आहेत, मदतनीस आहेत, आशा वर्कर आहेत किंवा इतर विभागातील काही आहेत, तर त्यांनासुद्धा बोलवण्यात आलेलं होतं। ह्या मीटिंगमध्ये एक बाजू फार महत्त्वाची जी आम्ही मांडली ती म्हणजे की हे जे काम आहे ते 24 वर्षानंतर आलं आहे, एक राष्ट्रीय कर्तव्य आहे, सर्व मतदार यादी नीट होणं हे किती गरजेचं आहे हे त्यांना पटवून दिलं आहे। यासोबतच सहाय्यकांचा रोल नक्की कसा असणार आहे की त्यांना BLO म्हणून कामकाज नाही करायचं आहे, तर जे फॉर्म आहे ते वाटप आणि जमा करणं ह्याच्यामध्ये त्यांनी मदत करायची आहे, जेणेकरून की BLOसुद्धा त्यांचं सध्याचं काम सांभाळून काम करत आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावरचा जो ताण आहे तो थोडासा कमी करण्यात मदत होईल आणि हे जे काम आहे ते मुदतीत होण्यामध्ये होईल। ज्या काही अडचणी आहेत BLOंच्या बद्दलच्या की आमचं काम जे आहे ते रखडलं जातं आहे किंवा काय, तर ह्याच्यातूनच मार्ग व्यवस्थित कळावा आणि ते त्यांचं शिक्षणाचं काम असू देत, काही ग्रामपंचायत अधिकारी आहेत तर त्यांचं ग्रामविकास विभागाचं काम सुरू आहे, काही महसूल अधिकारी आहेत त्यांचं महसुली अखत्यारीतील अशी कामं सुरू आहे, तर अशा ह्या 3-4 विभागातील त्यांची मूळ कामंही सुरू आहेत आणि हे SIRचं कामकाजही करायचं आहे त्यांना। तर ह्याच्यामध्ये जो मूळ कामकाजाचं सोडून इतर वेळेमध्ये दिवसाच्या 3-4 तासामध्ये याचं नियोजन कसं होऊ शकतं आणि जेणेकरून 1 महिन्याभराच्या आतमध्ये सुद्धा हे काम कसं करावं आणि त्यातले काही अडथळ्याचे मुद्दे आहेत त्याच्याबद्दलची आमची इथे फार व्यवस्थित चर्चा झाली। त्यांच्या काही शंका आहेत त्या दूर करण्यात आल्या आणि त्यांना आवाहनही करण्यात आलं, तसंच काही गावकरी होते त्यांनाही आवाहन करण्यात आलं की ह्या BLOंनाही मदत करावं, कारण की ते सुद्धा एक राष्ट्रीय कर्तव्यामध्ये सहभागी होत आहेत आणि तुम्हीसुद्धा त्याच्यामध्ये सहभाग व्हावा आणि हे काम जास्तीत जास्त सुटसुटीतपणे आणि चांगलं व्हावं, जेणेकरून की जे निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की कोणताही जेन्युइन मतदार सुटला नाही पाहिजे आणि कुठलाही जो मतदार नाही त्याचं नाव तिथे यायला नाही पाहिजे, हा आपला जो उद्देश आहे तो सफल पूर्ण याच्यामध्ये आपल्या ह्या ॲक्टिव्हिटीमधून होईल। आता आज जे सांगलीमध्ये जे BLOंचे जे संप चालू आहे त्या संदर्भात काय बोलाल का आपण? आता संपाच्या अनुषंगाने मला त्याच्याबद्दलची पूर्णतः माहिती नाही की त्यांच्या मागण्या कशा मांडल्यात किंवा काय, पण जो मुख्यत्वे करून आहे की हे काम ताण त्याने निर्माण होतो आहे किंवा जे आत्ताचं काम आहे त्याच्यातून तो मार्ग त्यांना दिसत नाही अशा पद्धतीचं असू शकतं त्यांच्याकडचं। तर मला असं आम्ही जी मीटिंग घेतली याची ती त्याच्यासाठीच होती की त्यांच्या काही अडचणी असतील, त्यांच्या काही शंका असतील तर ह्या अशा माध्यमातून दूर व्हाव्या, काही कम्युनिकेशन गॅप असतील संवादातलं किंवा काही त्यांच्यापर्यंत मार्ग कळत नसेल तर हे जेव्हा सुटतील तेव्हा ते काम आपल्याला करता येऊ शकतं। हाच आम्ही त्यांच्यापर्यंत तो जो संवाद साधणं आहे त्याचा जो दुरावा निर्माण होऊ शकत होता किंवा अडचणी होत्या त्या आम्ही दूर केलेल्या आहेत बऱ्याच अंश त्याच्यामध्ये आणि असेच ह्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या आम्हीसुद्धा ॲज अ ERO किंवा ERO म्हणून त्यांच्या संपर्कात सतत राहून त्यांना त्याच्यातून मार्गदर्शन करणार आहोत। काही नैसर्गिक अडचणीमुळे BLOंना त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यास काय अडचणी येत होती, तर काय त्यांचं काम बी रखडलं जातं तर त्याला विलंब लागत आहे, आता त्यासाठी तुम्ही काय बोलत? आपल्या आता खानापूर तालुक्याच्या संदर्भातलं जर म्हणाल तर पावसाच्यामुळे
जो 1-2 दिवसाचा व्यत्यय आहे, तर त्या अनुषंगामध्येही जे कामकाज घरी बसून येऊ शकतं. कारण की हे जे SIRचं कामकाज आहे हे प्रत्येक टप्पा घरी जाऊनच वाटप करण्याचा नाही त्याच्यामध्ये. तर काही जो भाग आहे तो आपण जे त्यांच्याकडे त्यांच्या ॲपला उपलब्ध आहे तर त्याच्यावर मार्किंग करणं आहे, काही फॉर्म आहे त्याच्याबद्दलचं ते फॉर्म लिहिण्याची कारवाई आहे. ह्या कामकाज त्यांनी ह्या काळामध्ये केलं की ज्या वेळेला नैसर्गिक आपत्तीच्या अडचणी आहेत तरीसुद्धा चालणार आहे. आम्ही असं म्हणत नाही की ह्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा जाऊन वाटप करा आणि नाही पोहोचत घरामध्ये, असं त्याच्यात आवश्यकता नाही आहे. प्रत्येकाने त्याचं काम, त्याचं आरोग्य, त्याचं जे काही अडचणी आहे नैसर्गिक आपत्ती ते सांभाळून हे कामकाज करावं आणि ते सहज साध्य होऊ शकतं त्या ह्याच्यामध्ये. काय सांगाल लोकांसाठी SIRबद्दल? SIRचं फार महत्त्वाचा हा राष्ट्रीय उपक्रमाचा भाग आहे. आपण जेवढं मतदानाला जेवढं महत्त्वाचं देतो पण ते मतदान कोण करत आहे आणि हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि याच्यासाठीच हा जो SIRचा कार्यक्रम आहे, मतदार पुनरीक्षणाचा कार्यक्रम आहे, तो त्याच्यासाठीच आयोजित केलेला आहे. आणि हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे जेणेकरून की मतदानाची टक्केवारी व्यवस्थित होणं, मतदान कोण खरंच जेन्युइन माणूस करतोय की नाही हे सर्व काही कळणं हे ह्याच्यातूनच होणार आहे. त्याच्यामुळे असं आवाहन करतो की आपण तुमचा मतदानाचा हक्क व्यवस्थित बजावला जाईल ह्याची काळजी घ्यावी आणि जे BLO येत आहेत त्यांना तेवढं सहकार्य करावं. याचसोबतच 5 तारखेला मतदारांची यादी जाहीर होईल या सर्व कार्यक्रमातून, तर त्याच्यामध्ये आवश्यकपणे आपलं नाव आहे की नाही हे पडताळून पाहावं की जेणेकरून त्याच्यात काही अडचण असेल ती सुद्धा निदर्शनास आणून आपला मतदानाचा हक्क आपल्याला बजावता येईल याची आपण काळजी घेऊ शकतो.